Hello students, a very good morning to all of you. Now students, as you know that yesterday we have started a lesson in life from a beggar. माझ्या आयुष्यात एका भिकाऱ्याकडून घेतलेला एक धडा किंवा एक शिकवण हा लेसनचं नाव आहे. तर हे आपण yesterday we have started. In yesterday's video lecture we have seen that the Meena has totally changed. जी मीना आहे आपल्या लेसन मधली ती पूर्णपणे चेंज झालेली आहे. ॲट फर्स्ट शी वॉज हॅव्हिंग अ निगेटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स एव्हरीथिंग अँड टुवर्ड्स एनिथिंग. On any reaction, on any action, she gave negative reaction. So because of that, everyone wants to avoid her. Nobody wants to meet her because she was unhappy and negative minded person. So because of that, nobody wants to meet her. Everyone was avoiding her. But by the time she transferred to Bombay and everyone have forget about her. But after some years, the writer of our lesson met Meena into the Bombay, and that time she realized that Meena was totally changed. आता आपण हे कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं. काल आपण पाहिलं की मीना ही आपल्या लेसनमधली जी काही आपल्या लेसनमधला जो मेन पार्ट आहे मीना ती पूर्णपणे चेंज झालेली आहे. ॲट द बिगिनिंग शी वॉज हॅव्हिंग निगेटिव्ह माइंडेड पर्सन. सुरुवातीला ती खूपच निगेटिव्ह माइंडेड नकारात्मक विचार असणारी दुःखी सतत प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह थिंकिंग करणारी अशी ती मुलगी होती. आफ्टर सम टाइम शी चेंज्ड. काही दिवसानंतर तिच्यात खूप बदल झाला. बिफोर दॅट वेन शी वॉज हॅव्हिंग निगेटिव्ह माइंडेड पर्सन, जेव्हा ती निगेटिव्ह माइंडेड पर्सन होती तेव्हा सगळेजण तिला भेटायला टाळायचे. का तर तिचं प्रत्येक गोष्टीविषयी रिॲक्शन, प्रत्येक ॲक्शनविषयी रिॲक्शन तिची ही निगेटिव्हच असायची. ती प्रत्येक गोष्टीतून काही ना काही निगेटिव्ह काढायचीच. म्हणून तिच्या अनहॅप्पी आणि निगेटिव्ह माइंडेडमुळं तिच्याजवळ कोण चांगली कंपनी नसायची. तर त्यानंतर आपल्या लेखाच्या लेखिका जेव्हा मुंबईमध्ये तिला भेटतात तेव्हा त्यांना जाणवतं की मीना ही खूप चेंज झालेली आहे. नाव शी स्टार्टेड टू कॉन्व्हर्सेशन विथ मीना. नाव लेट्स सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. फायनली आय मॅनेज टू से नो मीना, आय कांट स्टे विथ यू टुनाइट. When the writer met to the Meena was very excited and she was only continuously talking and talking. तर जेव्हा आपल्या त्या मैत्रिणीला मीना भेटते तेव्हा ती खूप एक्सायटेड झालेली असते. त्यामुळे त्या एक्साइटमेंटमध्ये ती एकटीच बोलत असते. शी वॉज ओनली अलोन टॉकिंग विथ एक्साइटमेंट. ती खूप आनंदी एक्सायटेड झालेली असते. त्या एक्साइटमेंटमध्ये ती एकटीच बोलत असते. अँड फायनली आय मॅनेज टू से. आणि शेवटी मी तिचं बोलणं थांबवून तिच्याशी बोलणं मॅनेज केलं. अँड आय सेड नो मीना, आय कांट स्टे विथ यू टुनाइट. सॉरी मीना, मी तुझ्यासोबत नाही राहू शकत, म्हणजे तुझ्यासोबत एक रात्र नाही घालवू शकत मी. आय हॅव टू अटेंड अ डिनर. मला एक डिनर अटेंड करायचं. आता अर्थातच शी केम टू बॉम्बे फॉर अन ऑफिशियल वर्क. ती एका ऑफिशियल कामासाठी बॉम्बेमध्ये आलेली होती. सो शी वॉज नॉट एबल टू अटेंड मीना बिकॉज शी वॉज हॅव्हिंग अ डिनर. आता ती एक ऑफिशियल कामासाठी बॉम्बेमध्ये आल्यामुळे ती मीनाजवळ राहू शकत नव्हती. ती मीनाला अटेंड न करता तिला काय अटेंड करणं भाग होतं, तर डिनर अटेंड करायचं होतं. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. तर मला तुझं कार्ड दे, मी तुझ्या नेहमी टचमध्ये राहील, तुझ्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहीन. आय प्रॉमिस. मी तुला वचन देते की मी तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहीन, तुझ्या टचमध्ये राहीन. मला तुझं कार्ड दे. बट नाव आय हॅव टू गो बिकॉज आय हॅव सम ऑफिशियल वर्क. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. डिसअपॉइंटेड मीन्स निराश. मग जेव्हा तिची मैत्रीण तिला बोलते की नाही मी तुझ्यासोबत नाही गप्पा मारू शकत किंवा तुझ्यासोबत नाही रात्रभर थांबू शकत, मला काहीतरी काम आहे, तेव्हा मीना डिसअपॉइंट होते, म्हणजे मीना निराश होते. मीना लुक्स डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लीस्ट
शी इन्सिस्टेड. इन्सिस्टेड म्हणजे आग्रह करणे, इन्सिस्ट म्हणजे आग्रह करणे. मग त्यावेळी मीना म्हणते की ठीक आहे, आपण एक कप चहा तरी सोबत घेऊ शकतो. सी इन्सिस्ट. मग तिनं आग्रह धरला की नाही बरं ठीक आहे, तुला जायचंय जा, आपण एक कप चहा तरी नक्कीच घेऊयात. बट मीना इट्स पोरिंग. मग त्यावेळेस ती काय म्हणते, अरे पण मीना बघ ना, बाहेर तर पाऊस पडतोय. इट्स पोरिंग म्हणजे पाऊस टिपकतोय. सो वॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला. त्यात काय ती त्यावेळेस सडनली शी रिप्लाय, सो वॉट, वी कॅन बाय अन अम्ब्रेला. मग त्यात काय, पाऊस पडतोय तर आपण छत्री घेऊयात. अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल शी सेड. आणि आपण छत्री घेऊयात आणि आपण त्या ग्रँड हॉटेलमध्ये जाऊयात, अशी मीना बोलते. वी वॉन्ट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. मग त्यावेळी ती काय बोलते की आपण टॅक्सी नाही का करू शकत या पावसामध्ये. वी वॉन्ट गेट अ टॅक्सी, आपल्याला टॅक्सी नाही का मिळू शकत. आय ग्रंबल. मग मी तशी तक्रार केली, कुरबुर केली, कुजबुज केली. मग त्यावेळी इथं ग्रंबलचा अर्थ आहे तक्रार करणे, कुजबुजणे, किंवा आपण म्हणतो ना कुरकुर करणे. अशा प्रकारे मी एक तक्रारीच्या स्वरात बोलले की आपल्याला टॅक्सी नाही का मिळू शकत. मी वैतागलेले होते, गोंधळलेले होते, त्यामुळे मी बोलले की मला टॅक्सी हवी आहे, अशा प्रकारे. सो वॉट, वी विल वॉक. त्यात काय झालं, नाही टॅक्सी मिळाली तर आपण चालत जाऊयात. वी विल वॉक. ॲट फर्स्ट व्हॉट शी वॉज सेईंग, नो आय कांट वॉक, आय विल गेट टायर्ड. पहिल्यांदा ती काय बोलायची, मी काय नाही चालू शकत, मी थकेन. बट नाव शी इज सेईंग दॅट इट्स ओके, वी विल वॉक. असू दे, आपण चालत जाऊयात. नाव सी द सडन चेंज. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. तर त्यामुळे आय वॉज व्हेरी सरप्राईज. द रायटर वॉज व्हेरी सरप्राईज. त्या रायटरला काय झालं, एकदम आश्चर्य वाटलं. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नो. ही तीच मीना आहे का की जिला मी ओळखत होते. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. आज ती कोणत्याही ॲडजस्टमेंट करायला तयार आहे. म्हणजे ॲट द बिगिनिंग शी वॉज नॉट रेडी टू ॲडजस्ट एनिथिंग. सुरुवातीला तिला कोणत्याही गोष्टींबाबत ॲडजस्टमेंट करायला नको होती. आणि आता शी इज रेडी टू डू द ॲडजस्टमेंट ऑफ एनी नंबर. आणि आज ती कोणत्याही प्रकारचे ॲडजस्टमेंट करायला तयार आहे. सो शी वॉज रिअली मीना रायटर कन्फ्युज्ड. तर आता रायटरला खूप कन्फ्यूज झाली आणि सरप्राईज झाली आणि तिचा प्रश्न पडला की खरंच ही मीना आहे का. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. मग आम्ही शेवटी चालत वगैरे त्या हॉटेलजवळ पोहोचलो. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू ऑर वॉट हॅड ब्रॉट about such a change in her pessimistic Meena. I had no. I was quite curious. आता जेव्हा आम्ही त्या हॉटेलजवळ पोचलो तेव्हा बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड. तिथपर्यंत येईपर्यंत माझ्या मनामध्ये एकच विचार होता. द ओनली थॉट इन माय माइंड वॉज हाऊ शी चेंज. तर माझ्या मनामध्ये एकच प्रश्न होता की ती इतकी चेंज कशी झाली, तिच्यात इतका बदल कसा काय झाला. और व्हॉट हॅड बॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना आय हॅड नो. तर मीनामध्ये हा इतका पेसिमिस्टिक मीन्स निराशावादी. तर ही निराशावादी जी मीना होती, सतत निगेटिव्ह थिंकिंग करणारी, निराश असणारी, अनहॅपी असणारी जी मीना होती, तिच्यामध्ये इतका चेंज झाला कसा हे मला जाणून घ्यायचं होतं. आय वॉज क्वाईट क्युरियस. क्युरियस मीन्स उत्सुक, जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. मी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होते की तिच्यात हा बदल झाला कसा. टेल मी मीना, देर इज अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. तर ती मीनाला बोलते की मीना, असा कोणी प्रिन्स चार्मिंग आहे का, म्हणजे तुझ्या स्वप्नातला कोण राजकुमार आहे का. प्रिन्स चार्मिंग म्हणजे स्वप्नातला राजकुमार. तुझ्या आयुष्यात कोणी स्वप्नातला राजकुमार आहे का की ज्याने तुला इतकं चेंज केलं. प्रिन्स चार्मिंग म्हणजे आपल्या स्वप्नातला राजकुमार. तर ती म्हणते, तिला प्रश्न विचारते की तुझ्या कोणी आयुष्यात असा कोण राजकुमार आलाय का की ज्याने तुला चेंज केलं.
मीना वॉज सरप्राइज बाय माय क्वेश्चन. आता मी हा असा प्रश्न विचारल्यामुळे मीना अर्थातच सरप्राईज झाली, आश्चर्यचकित झाली. नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. मग ती पटकन बोलली की नाही 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 असं काहीही नाही आहे. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. मग असं काही नाही तर तुझ्या एनर्जीचं सिक्रेट काय. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. तुझ्या ह्या उत्साहाचं, तुझ्या ह्या उत्साहवर्धक असणाऱ्या वागण्याचं रहस्य काय. आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन अ ॲडव्हर्टिजमेंट. एका ॲडव्हर्टीजमध्ये सचिन तेंडुलकर ज्या प्रकारे बोलतो की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, त्या प्रकारे मी तिला प्रश्न केला. आय आस्क लाईक अ तेंडुलकर आस्क इन एनी ॲडव्हर्टिजमेंट. एका जाहिरातीमध्ये ज्या प्रकारे तेंडुलकरनी प्रश्न केला व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, त्या प्रकारे मी मीनाला क्वेश्चन केला. शी स्माइल्ड आणि ती हसली. अ बेगर चेंज्ड माय लाईफ. आणि ती हसल्यानंतर तिनं रिप्लाय दिला अ बेगर चेंज्ड माय लाईफ. एका भिकाऱ्याने माझं आयुष्य चेंज केलं. आय वॉज ॲब्सोल्युटली डम्बफाउंडेड अँड शी कुड सी इट. डम्बफाउंडेड मीन्स वी कॅन से इन मराठी गोंधळलेला. तर तिनं जेव्हा असा रिप्लाय दिला की एका भिकाऱ्याने माझं आयुष्य चेंज केलं, सो दॅट टाइम आय वॉज डम्बफाउंडेड. डम्बफाउंडेड म्हणजे गोंधळलेले. मी अगदी गोंधळले. एक भिकारी कसं लाईफ चेंज करू शकतो. आणि शी कॅन सी इट. आणि ती बघू शकत होती की मी गोंधळलेली आहे हे तिला कळत होतं. येस अ बेगर शी रिपीटेड. हो एक भिकारी. आणि तिनं तेच उत्तर तिचं रिपीट केलं. ॲज इफ टू रिअश्युअर मी. मला रिअश्युअर म्हणजे खात्री पटवणे. रिअश्युअर मीन्स खात्री पटवणे. तर मला खात्री पटवण्यासाठी तिने तिचं आन्सर रिपीट केलं. येस अ बेगर चेंज माय लाईफ. He was old and used to stay in front of my house with his 5-year-old granddaughter. हां एक भिकारी. आणि तो भिकारी माझ्या घराच्या पुढे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5-year-old granddaughter. हां एक भिकारी की जो भिकारी माझ्या घराच्या पुढे राहत होता त्याच्या 5 वर्षाच्या नातीसोबत. The beggar was living with his 5-year granddaughter in front of Mina's house. मीनाच्या घराच्या पुढे एक भिकारी त्याच्या 5 वर्षाच्या नातीसोबत राहत होता. As you know, I was chronic pessimist. Chronic means we can say जुनाट आणि pessimist. क्रोनिक मीन्स जुनाट अँड पेसिमिस्ट म्हणजे आपण बघितलं निराश. तर तुला जसं माहिती आहे की मी जुनाट आणि निराश मतवादी वगैरे आहे. तर आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर टू दिस बेगर एव्हरी डे. तर मी अशी निराशावादी जुनाट विचाराची असल्यामुळे मी माझ्या घरातलं जे काही राहिलेलं उरलेलं शिळं अन्न असायचं ते मी त्या भिकाऱ्याला द्यायचे. आय यूज टू गिव्ह द लेफ्ट ओव्हर ऑफ माय हाऊस. माझ्या घरात राहिलेलं उरलेलं शिल्लक राहिलेलं अन्न मी त्या भिकाऱ्याला देऊ करायचे. आय नेवर स्पोक हिम. मी कधीही त्याच्याशी बोलले नाही. नॉर डिड ही स्पीक टू मी. आणि नाही तो माझ्याशी कधी बोलला. पण नेहमी मी फक्त एकच करायचे की माझ्या घरातलं लेफ्ट ओव्हर शिळं पाकं जे काही अन्न राहिलेलं असायचं ते मी त्याला द्यायचे. बट ही ऑल्सो नॉट स्पीक मी नॉर आय स्पीक टू हर. तोही माझ्याशी बोलला नाही किंवा मीही त्याच्याशी बोलले नाही. वन मॉन्सून डे आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड आय स्टार्टेड कर्सिंग द रेन. तर एक दिवशी असाच पाऊस पडत होता आणि मी माझ्या घराच्या बेडरूमच्या विंडोमधून बाहेर डोकावत होते. आय वॉज लुकिंग फ्रॉम द विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. कर्सिंग मीन्स शाप देणे. तर मी एके दिवशी अशीच माझ्या घराच्या खिडकीतून बाहेर बघत होती. पाऊस पडत होता अँड आय वॉज स्टार्टेड टू कर्सिंग द रेन. मी पावसाला शिव्या शाप द्यायला चालू केलं. आय डोंट नो वाय आय डीड दॅट. मला माहीत नाही मी तसे का वागायला लागले. म्हणजे मी पाऊस पडत होता पण मी घरात होते.
पण तरीसुद्धा मी त्या पावसाला वाईट बोलत होते, शिव्या वगैरे, किंवा शिव्या शाप आपण म्हणू शकतो. कर्सिंग म्हणजे शिव्या शाप. तर मी त्या पावसाला शिव्या शाप देण्यास चालू केलं. आय डोंट नो वाय आय डीड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. तर मला माहीत नाही मी त्या पावसाला का शिव्या शाप देत होते. त्या उलट मी तर ओली देखील होत नव्हते. आय डिडंट गेट वेट. मी ओली होत नव्हते बिकॉज आय वॉज इन द हाऊस. मी घरात होते, माझ्या डोक्यावरती छप्पर होतं, मी ओली देखील होत नव्हते, परंतु तरी देखील मी त्या पावसाला वाईट साईड बोलत होते. That day I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftover. आणि त्या दिवशी मी त्या बेगरला, त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला माझ्या घरातला जो लेफ्ट ओव्हरचा डेली कोटा असतो, माझ्या घरात राहिलेल्या शिळ्या अन्नाचा जो कोटा आहे त्यांचा देण्याचा, तो मी असताना दिला देखील नव्हता. दे वेंट हंग्री, आय एम शुअर. ते अर्थातच भुकेले असणार, मला खात्री आहे, असं ती मनामध्ये म्हणत होती. हावेवर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राइज मी. आणि माझ्या मनामध्ये ज्यावेळी मी खिडकीतून बाहेर बघत होते, when I was looking out from the window, in my mind that question is that today I had never gave anything to that beggar and the granddaughter, but maybe they both are hungry. But suddenly when I saw something, आणि अचानक मी खिडकीतून बाहेर काहीतरी वेगळं पाहिलं आणि त्यावेळी I was surprised. आणि तेव्हा मी सरप्राईज झाले. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. आता तो भिकारी आणि त्याची नात हे रस्त्यावरती खेळत होते. They both were playing on the road. ते रस्त्यावरती खेळत होते because there was no traffic because of rain. आणि पावसामुळे तिथं कसलंही त्यावेळी ट्रॅफिक नव्हतं आणि ते अगदी आनंदाने त्या रस्त्यावरती खेळत होते. दे वेर लाफिंग, ते हसत होते. क्लॅपिंग, टाळ्या वाजत होते. अँड स्क्रीमिंग जॉयसली. स्क्रीमिंग म्हणजे किंचाळणे. स्क्रीमिंग मीन्स किंचाळणे. ते अगदी आनंदाने, जॉयसली म्हणजे आनंदाने, ते आनंदाने तिथे खेळत, किंचाळत, टाळ्या वाजवत आणि हसत होते. Because there was no traffic, so on the road they were joyfully laughing, clapping and screaming as if they were in paradise. Paradise means we can say in Marathi स्वर्ग, किंवा आपण म्हणू शकतो heaven. म्हणजे एखाद्या स्वर्गात असल्याप्रमाणे, एखाद्या खूप चांगल्या जागेत, एखाद्या स्वर्गात असल्याप्रमाणे ते आनंदी होते. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. आणि त्यांच्यावरती त्यांची भूक आणि पडणारा पाऊस याचा काहीही परिणाम होत नव्हता. दे वर व्हेरी हॅपीली एन्जॉईंग द रेन. ते पाऊस खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करत होते. दे वेर टोटली ड्रेंच्ड. ड्रेंच्ड म्हणजे भिजणे, भिजलेले. ड्रेंच्ड म्हणजे भिजलेले, ओले झालेले. दे वेर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. ते पूर्णपणे भिजलेले होते आणि पूर्णपणे आनंदी होते. दे बोथ वर एन्जॉईंग द रेन ऑन द रोड अँड दे बोथ वर व्हेरी हॅपी. आय इन्व्हीड देअर झेस्ट फॉर लाईफ. झेस्ट म्हणजे उत्साह. हिअर द सिमिलर मिनिंग गिव्हन. ग्रेट एन्जॉयमेंट. ग्रेट एन्जॉयमेंट म्हणजे खूप उत्साह. आय इन्व्हीड देअर झेस्ट ऑफ लाईफ. तर त्यांचा जो उत्साह होता आयुष्यातला तो मी बघतच राहिले. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय लाईफ. आणि मी जेव्हा त्यांचा तो उत्साह बघतच राहिले, तो जो काही सीन होता, दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. तर त्यांचा जो उत्साह बघून त्यांचा उत्साह मला फोर्स करत होता की माझ्या आयुष्यात देखील मी डोकावून पाहावं. म्हणजे ते इतके, त्यांच्याकडे काहीही नव्हतं, घर नव्हतं, त्या दिवशी त्यांना जेवण मिळालेलं नव्हतं, परंतु एका फक्त पावसामुळे ते आनंदी झालेले होते. तर तो उत्साह पाहून माझ्या मनाला वाटलं की मी आयुष्यात माझ्यासुद्धा डोकावून पाहावं. आय रिअलाइज्ड आय हॅड सो मेनी कम्फर्ट. आणि तेव्हा मला कळलं की माझ्या आयुष्यामध्ये खूप काही कम्फर्ट्स आहेत. कम्फर्ट म्हणजे आपण म्हणू शकतो आराम.
कम्फर्ट म्हणजे आराम. माझ्या आयुष्यामध्ये खूप आराम आहे. नन ऑफ विच दे हॅड. आणि माझ्या आरामापैकी कोणताही आराम त्यांच्याकडे नाही आहे. म्हणजे माझ्याकडं घर आहे, चांगलं जेवण आहे, झोपायला चांगली जागा आहे, मला सगळं काही मिळत आहे. पण मला जे काही मिळतंय त्यापैकी एकही गोष्ट त्या दोघांना मिळत नाही आहे. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ॲसेट्स. ॲसेट म्हणजे मालमत्ता आपण म्हणू शकतो. हिअर द सिमिलर मिनिंग गिव्हन. अ युजफुल अँड व्हॅल्युएबल थिंग म्हणजे उपयोगी असणारी आणि मौल्यवान असणारी गोष्ट म्हणजे थोडक्यात मालमत्ता. तर माझ्याकडे जी काही मालमत्ता आहे ती त्यांच्याकडे नाहीच आहे. वन थिंग आय लॅक. परंतु त्यांच्याकडे जी काही मालमत्ता आहे ती माझ्याकडे नाही आहे. त्यांच्याकडे काय आहे? आनंद आहे आणि तो माझ्याकडे नाही आहे. त्याची कमतरता. लॅक म्हणजे कमतरता. टू लॅक ऑफ म्हणजे कमतरता असणे. लॅक म्हणजे कमतरता. तर माझ्याकडे कशाची तरी कमतरता आहे. एवढी मालमत्ता आहे परंतु माझ्याकडे कशाची तरी कमतरता आहे असं मला वाटू लागलं. They knew how to be happy with life as it was. आणि काय कमतरता आहे की त्यांना माहिती आहे आयुष्य जसं आहे तशा आयुष्यामध्ये आनंदी कसं राहावं हे त्यांना माहिती आहे. आय फेल्ट अशेम्ड ऑफ मायसेल्फ. तर मला माझ्या अशेम्ड म्हणजे लाज वाटणे आणि मायसेल्फ म्हणजे मला माझ्या स्वतःचीच लाज वाटू लागली. आय अशेम्ड ऑफ मायसेल्फ. मला माझ्या स्वतःची लाज वाटू लागली. I even started to make a list of what I had and what did not have. तर मी जेव्हा मला हे रिअलाइज झालं तेव्हा मी अक्षरशः एक लिस्टसुद्धा बनवली की माझ्याकडे काय आहे आणि काय नाही. I found I had more to be grateful for than most people could imagine. आणि जेव्हा मी लिस्ट बनवली, when I started to listing what the things I am having, जेव्हा मी लिस्ट बनवायला सुरुवात केली की काय कोणत्या आणि काय गोष्टी माझ्याकडे आहेत, that time I realized that everything I am having. आणि तेव्हा मला कळलं की माझ्याकडे सगळं काही आहे. I found I had more to be grateful for than most people could imagine. आणि जसे बाकीचे लोक इमॅजिन सुद्धा करू शकत नाहीत इतकं सगळं माझ्याकडे आहे. दॅट डे आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. त्या दिवशी मी ठरवलं की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन. तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, ॲटिट्यूड जो आहे, आय हॅव टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स द लाईफ. आयुष्याकडे बघण्याचा ॲटिट्यूड दृष्टिकोन मला चेंज करायचा आहे. द मीना दॅट टाइम डिसाइडेड आय हॅव टू चेंज द ॲटिट्यूड टुवर्ड्स माय लाईफ. मला माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करायचा आहे. युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. रोल मॉडेल म्हणजे आपण त्याला आदर्श म्हणतो. ओके. तर युझिंग दॅट द बेगर ॲज माय रोल मॉडेल. तर मला माझ्या आयुष्याचा दृष्टिकोन चेंज करायचा आहे परंतु कोणाला रोल मॉडेल ठेवून? एका बेगरला, भिकाऱ्याला. का तर त्याच्या त्या आनंदी असण्याने माझ्या दृष्टिकोनात बदल झाला म्हणून मला एका भिकाऱ्याला रोल मॉडेल ठेवायचं आहे. भिकाऱ्याला कोणत्या? की तिच्या घरापुढे राहणाऱ्या त्या भिकाऱ्याला. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. तर आता मी एक मोठा पॉज घेतला म्हणजे थोडा वेळ थांबून मी तिला विचारलं की तुला हे सगळं चेंज व्हायला किती वेळ गेला असेल? वन्स दिस रिअलायझेशन डाऊन म्हणजे हिअर द सिमिलर मिनिंग गिव्हन. बिगॅन टू रिअलाइज म्हणजे थोडक्यात लक्षात यायला सुरुवात होणे किंवा आपण साक्षात्कार होणे म्हणू शकतो किंवा समजण्यास सुरुवात होणे. ओके. अशाही प्रकारे रिअलायझेशन डाऊन म्हणजे समजण्यास सुरुवात होणे, साक्षात्कार होणे, समजणे, कळणे अशा प्रकारे. तर वन्स दिस रिअलायझेशन डाऊन शी सेड. जेव्हा हे मला साक्षात्कार झाला, लक्षात आलं, शी सेड इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट.
तर चेंज इनटू इफेक्ट म्हणजे हे सगळं मला कळल्यानंतर परिणाम होण्यास, या सर्व गोष्टी कळल्यानंतर बदलण्यास आणि परिणाम होण्यास मला 2 वर्ष लागली. इट टेक 2 years टू चेंज अँड इफेक्ट. मला स्वतःला बदलून घेण्यास आणि परिणाम करण्यास, स्वतःवरती त्या गोष्टींचा परिणाम करण्यास मला 2 वर्ष गेली. नाव नथिंग मॅटर्स. आता त्याचा काहीच फरक पडत नाही. आय एम ऑलवेज हॅपी. आता मी नेहमी आनंदीच असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग. मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद शोधते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. मी प्रत्येक सिच्युएशनमध्ये, कोणत्याही घटना असू देत, कोणतीही वेळ असू देत, प्रत्येक वेळी प्रत्येक घटनेत मी चांगला विचार करून हॅपीनेस शोधते. म्हणजे मी प्रत्येक साध्या साध्या गोष्टीत सुद्धा आता आनंद शोधायला लागलेली आहे. इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. एखाद्या छोट्या व्यक्तीमध्ये, गोष्टीमध्ये सुद्धा मी आनंद शोधते. डिड यू गिव्ह एनी गुरु दक्षिणा टू युअर गुरु? आय आस्क. सो आय आस्क टू हर, तू तुझ्या गुरुला काही गुरुदक्षिणा दिलीस का? म्हणजे पूर्वीच्या काळी जे अशा प्रकारे असायचं की आपल्याला शिकवल्यानंतर आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून पैसे द्यावे लागतात किंवा काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी लागते. तर तशा प्रकारे तू काही गुरुदक्षिणा दिलीस का तुझ्या गुरुला? नो. अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग ही वॉज डेड. नाही, मी त्याला काही गुरुदक्षिणा नाही देऊ शकली, कारण मला स्वतःला चेंज करून घेण्यात आणि मला स्वतःत बदल करून घेण्यात 2 वर्ष निघून गेले आणि तोपर्यंत दॅट बेगर वॉज डाईड. आणि तोपर्यंत तो भिकारी मरून गेलेला. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर. पण तो भिकारी जरी गेला होता तरी मी त्याच्या ग्रँडडॉटरला, त्याच्या नातीला स्पॉन्सर्ड हर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. स्पॉन्सर्ड म्हणजे थोडक्यात प्रायोजित करणे किंवा घालणे. म्हणजे त्या मीनाने काय केलं? शी स्पॉन्सर्ड दॅट बेगर्स ग्रँडडॉटर टू अ बोर्डिंग स्कूल. त्या मीनाने त्या भिकाऱ्याच्या नातीला एका बोर्डिंग स्कूलमध्ये ॲडमिशन करून दिलं. ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. त्याच्याबद्दलचा आदर दाखवण्यासाठी मी त्या मुलीला एका चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकायला घातलं किंवा तिथे तिला पाठवलं. Now here we have done with our lesson. The writer of the lesson is Sudha Murthy. Sudha Murthy was the writer of this lesson. Now here we have done with our lesson. You have to write down the difficult words with its meaning, as well as you have to solve the English workshop also. Thank you.